नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हणले जाते. गोदावरी नदीची लांबी 1450 किलोमीटर 900 मैल आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणतः आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात मिळते. दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा ही उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून 10 किलोमीटर अंतरावर व समुद्रापासून 80 किलोमीटर आधी समुद्रास मिळण्यापूर्वी 2 उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात. गोदावरी नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत दोन्ही तटांची प्रदक्षिणा गोदावरी परिक्रमा म्हणून सुप्रसिद्ध आहे. गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी अधिक होते असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी 80% पाणी जुलै, ऑक्टोबर या 4 महिन्यातच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी 200 मीटर, पूर्व घाट पार करताना, तर काही ठिकाणी 6.5 किलोमीटर समुद्रास मिळण्याआधी इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याचसोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभिक स्थान म्हणून ओळखले जात आहे. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेडच्या नंदी तट, उर्वशी तट इत्यादी स्नानाचे खूप महत्त्व आहे. प्रवरेकाठी पाषाण युगापासून गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा संस्कृतीला समकालीन अशा संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा, असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननानंतर इतिहासतज्ज्ञांचे मत झाले. रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात ते ठिकाण नेमके कोणते याचा काही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. नदीकाठची अनेक गावे सारखाच वारसा सांगतात. एका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा आहे. आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी पडलेल्या 24 वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते.